जय श्रीमाताजी. श्रीमाताई नमस्कार करून आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. थोडस ताठ बसायचं आपल्याला. पाठीचा कणा ताठ असावा ध्यानाच्या वेळेला. आणि आपले हात जे आहेत ते बरोबर गुडघ्यावरती यावेत, मनगट, आणि तळवे आकाशाच्या दिशेने असावेत. आणि बघायचं आपण श्रीमाताईने. ही बसायची पद्धत आहे. आणि जे दोन्ही कोपरे आहेत आपले हाताचे ते आपल्या नाभी चक्राला लागावेत. दोन्ही कोपरे जे असतात ते नाभी चक्राला लागावेत सर्वसाधारणपणे. ही अशी सहजयोगात आपल्याला बसायची पद्धत आहे. सर्वसाधारणपणे आपल्याला जसं योग्य वाटते त्या पद्धतीने तर आपण बसायचंच आहे, परंतु अशा पद्धतीने बसलो तर जरा जास्त रिलीफ मिळतो आपल्याला, म्हणून थोडंसं ताठ बसायचं आहे. आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे, तळवे आकाशाच्या दिशेने. म्हणजे हातामध्ये जर आपण मोदक ठेवले तर ते पडू नयेत अशा पद्धतीने हात असावे शेवटपर्यंत. आपण असं लक्षात घ्यायचं की हे जे काय मोदक आहेत, व्हायब्रेशनचे मोदक, ते श्रीमातांनी आपल्या दोन्ही हातामध्ये ठेवलेले आहेत तळव्यावरती. आणि ते आपण शेवटपर्यंत पाडायचे नाही आहेत, म्हणून लक्ष तिकडे ठेवायचं असतं आपण. म्हणजे हात आपले खाली पडलेत वगैरे असं होता उपयोगाचं नाही. काही जणांचं असं होतं की ध्यान चालू होतं आणि हळूहळू हळू असे हात पडायला लागतात आणि पालथे होतात. पूर्ण आपले हात पालथे होतात, त्यामुळं व्हायब्रेशन्स त्यांना जाणवत नाहीत आणि ते लेफ्ट साईडला जातात, म्हणजे डावीकडे जातात. झोप लागते, त्यांना झोप यायची शक्यता असते किंवा झोपतातच काही जण. तर असं होता उपयोगाचं नाही. आपण ज्या वेळेला ध्यानाला बसतो त्यावेळेला पूर्ण सतर्कतेनं आणि व्यवस्थित बसायचं आहे. काहीतरी आपल्याला मिळवायचं आहे, काहीतरी प्राप्त करायचं आहे, आणि श्रीमातांच्या समोर आपण बसतोय तर अगदी सतर्कतेनं आणि श्रद्धेनं आणि भक्तीनं बसायचं आहे. यामध्ये आपण काही खेळ करायचं नाही याच्यामध्ये, की आपण आता कोणाला काय समजते काय ते. आपण स्वतःशी प्रामाणिक राहायचं आहे. स्वतःला फसवायचं नाही आहे. नाही केलं तर काय, काही होत नाही. नाही केलं तरी काहीही होणार नाही, काही अडचण येत नाही. परंतु ज्यांना करायचं आहे त्यांना डिस्टर्ब होतं ना, असं होऊ शकतं. म्हणून आपण बसतानाच व्यवस्थित बसायचं आहे, की साक्षात श्रीमातांच्या समोर आपण बसलो याचं भान ठेवायचं आपण कायम. आणि त्या पद्धतीनेच आपण बसायचं आहे. अदबपूर्वक बसायचं. अदब पाहिजे, नम्रता पाहिजे, भक्ती पाहिजे, श्रद्धा पाहिजे. दोन्ही गोष्टी आहेत की यामध्ये आपण पूर्ण प्रसन्न चित्तानं बसायचं आहे. आणि असं बसला तरच आपल्याला जाणीव जास्त वाढते, कारण आपल्यातल्या देवी देवता देखील खुश होतात, प्रसन्न होतात. आपण प्रसन्न झालो की देवता पण प्रसन्न होतात. म्हणून आपण प्रसन्न राहायचं, आनंदी राहायचं ध्यानाच्या वेळेला. म्हणजे श्रीमाताजींच्याकडून आपल्याला जास्तीत जास्त चैतन्य येत असल्याचं जाणवेल आपल्याला. आपण श्रीमातांना पाहतोय, त्यांच्या चेहऱ्याकडे पाहतोय प्रसन्न मुद्रेनं, आणि लक्ष हाताच्या बोटांच्या वरती पण ठेवतोय. म्हणजे जे काही चैतन्य श्रीमाताई आपल्याला देत आहेत ते आपण शोषून घेण्याचा प्रयत्न करतोय. ध्यानाच्या पूर्वी आपण या सर्व गोष्टी करायच्या आहेत, त्याचं पालन करायचं आहे. म्हणजे ध्यानाची गहनता आपल्याला प्राप्त होते सहजमध्ये. म्हणजे एकदा कुंडलिनी वर गेली की ती लवकर खाली येत नाही. म्हणजे आपण पूर्णपणे वरती राहू शकतो, शस्त्राच्या वरती. त्यासाठी हा जो काय पाया आहे तो मजबूत करायचा आहे आपल्याला. आपण बसल्याने ध्यानात गेलोय असं होत नाही, असं होऊ शकत नाही. काही वेळेला असं होतं की आपण सेंटरवरती जातो, भर गडबडीत आलेलो असतो, बसतो तिथं, भर बंधन घेतो, चैतन्याचा पत्ताच नसतो, बंधन घेतो आणि बसतो श्रीमातांच्या समोर आणि लगेच डोळे बंद करतो. एखादं जे काही पुढे सांगितलं असेल त्याप्रमाणे बॅलन्सिंग करतो आणि श्रीमातांची स्पीच लावल्यानंतर आपण ध्यानामध्ये जातो की नाही हे माहिती नाही, परंतु डोळे बंद करून तरी आपण बसतो. बसल्यावर थोडंफार हातामध्ये चैतन्य जाणवतो, डोक्यात कुठेतरी गार झाल्यासारखं वाटतं, बरं वाटतं कलेक्टिव्हिटीमध्ये, आणि चणेक होऊन आपण परत येतो.
मग अशी किती जरी वर्ष आपण केली, किती जरी वर्ष पूजा केली, किती जरी वर्ष हवन केली, तर त्याचा परिणाम आपल्यावरती किती झालेला आहे हे आपण कधीच बघितलेलं नाही आहे. की श्रीमाताईने जे आपल्याला शिकवलेलं आहे ते आपण गांभीर्यानं करतो की नाही हे बघायला नको, हे आपण बघितलं पाहिजे. जसं सेंटरवरती आल्यानंतर किंवा श्रीमाताईंच्या समोर बसल्यानंतर आपण सुरुवातीला श्रीमाताईंना वंदन करायचं असतं. बसल्या बसल्या पहिली गोष्ट अगदी डोकं टेकून श्रीमाताईंना नमस्कार करून मग श्रीमाताईंच्या समोर बसायचं असतं. श्रीमाताईंच्या समोर बसल्यानंतर सुरुवातीला आपले दोन्ही हात म्हणजे पोझिशन, जसं आता गाडी चालवायला शिकत असताना काय करतो आपण माहिती आहे, गाडी चालवत असताना पहिला आपण व्यवस्थित शीट करून घेतो. शीट म्हणजे ऍडजस्ट करतो शीटाची, ती कशा पद्धतीने आपल्याला बसल्यानंतर सुटेबल होईल. त्यानंतर आपले आरसे ऍडजस्ट करतो आपण, बरोबर आहे. त्यानंतर गाडी स्टार्ट केली जाते, मग त्याचे नियम पाळले जातात. तशा पद्धतीनं हे ध्यानाचं आहे की आपण बसायचं आहे. त्यानंतर सुरुवातीला श्रीमाताईंना पाहायचं आहे अगदी प्रसन्न चित्तानं, लक्ष हाताच्या बोटांच्या वरती. म्हणजे परमिशन घ्यायला पाहिजे ना ध्यानात जाताना, का नुसताच बसायचं, बंधन घ्यायचं आणि ध्यानात जायचं आहे असं नाही करायचं आहे. काही प्रोटोकॉल आहेत, डिव्हाइन प्रोटोकॉल, ज्याला दैवी प्रोटोकॉल म्हणतो, ते प्रोटोकॉल आपण पाळायचे आहेत. आणि हे प्रोटोकॉल आपण जर पाळलो तर आपल्याला ध्यानाची गहनता सहजमध्ये प्राप्त होते. त्यासाठी काही करावं लागत नाही जास्त. म्हणून आपण आपले दोन्ही हात श्रीमाताईंच्याकडे करतोय, बघतोय आपण श्रीमाताईंना प्रसन्न चित्तानं, लक्ष हाताच्या बोटांच्या वरती ठेवतोय, थोडंसं ताट बसतोय आणि प्रसन्न चित्तानं बसून आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे या उत्कट इच्छेनं आपण बसतो. उत्कट इच्छा पाहिजे आपली की नाही, मला आज मिळवायचं आहे श्रीमाताजी, मला हे प्राप्त करायचंच आहे आणि मी यामध्ये अति उच्च स्थितीला जाणार आणि ते मला आपण द्यावं, ही प्रार्थना आपली सतत पाहिजे श्रीमातांच्याकडे. आणि लक्ष व्हायब्रेशन्सकडे पाहिजे. आता देखील आपण श्रीमातांना पाहतोय, लक्ष व्हायब्रेशन्सकडे, हाताच्या बोटावरती आहे आपलं लक्ष. मग हाताच्या बोटावरती लक्ष देत असताना आपण श्रीमातांना पाहतो त्यावेळेला आपल्या डोक्यातले विचार आपण काढून टाकायचे. पहिले काय करायचं, आपलं डोकं हळूहळू मोकळं करायचं. श्रीमातांना पाहत पाहत टोटली ब्लँक करायचं डोकं. नको आहे विचार, कुठलेही नको. नेती नेती म्हटले त्याला संस्कृतमध्ये. नाही, हा विचार नको नको, हा विचार नको नको, त्याला नेती नेती म्हणतात. आणि डोकं आपलं शांत करायचं, मस्तक शांत झालं पाहिजे, काही विचार नको, फक्त भक्तिभावानं श्रीमातांना पाहतोय. त्याचबरोबर आपलं हृदय देखील आपण मोकळं करायचं. म्हणजे काय करायचं आहे, आपल्या हृदयामध्ये कुणाविषयी जर अटॅचमेंट असेल, कुठले विचार हृदयाशी संबंधित असतील, की हृदयाला काही लागण्यासारखं काही घटना घडली असतील, किंवा आपण कोणावरती रागवलो असेल, किंवा आपल्याला त्याचं दुःख वाटत असेल, ना उगाच रागवलो, अमकं झालं तमकं झालं, किंवा अटॅचमेंट, आपल्या नातेसंबंधामध्ये काही अटॅचमेंट झाली असेल आपली, त्याचं काहीतरी शल्य हृदयामध्ये असतं, तर हे जे काय आहे ते आपण श्रीमातांच्या चरणाशी समर्पित करायचं. बघा, ध्यानाला बसण्यापूर्वी या सर्व गोष्टी आपल्याला करणं आवश्यक आहेत आणि या गोष्टी केल्यानंतरच आपण ध्यानामध्ये जाऊ शकतो. मग आपण आपलं हृदय श्रीमातांना समर्पित करायचं आहे. आपले विचार तर कमी झाले, पहिली गोष्ट, विचार गेले, ब्लँक झालो आम्ही, ठीक आहे. त्यानंतर हृदय समर्पित केलं, सर्वांना क्षमा करून टाकली, का तर आम्ही आता ध्यानाच्या स्थितीमध्ये जाणार आहे. श्रीमाताजी आपल्या परमकृपेत आम्ही सर्वांना क्षमा केली म्हणायचं नाहीच आहे, केलंच पाहिजे, ते होतच, ते ही सवयच लावून घ्यायची आपल्याला. त्यानंतर आपल्या हृदयामध्ये सर्वांच्या विषयी करुणा निर्माण करायची. करुणा, प्रेम, दया ती निर्माण करायची. काही बी असू दे, ही व्यक्ती याला त्रास दिले, ठीक आहे, काय हरकत नाही, ओके, क्षमा केली त्याला. का तर ते आपलेच वडील बंधू आहेत, आपलेच भाऊ बंधू आहेत, सगळे आपल्याच बहिणी आहेत. आपण त्यांना क्षमा करून टाकली. सहयोगी असू देत, नॉन सहयोगी असू देत, सर्वांना क्षमा करून टाकायची. व्यवहारामध्ये काय घडलं असेल, काय झालं असेल, सोडून द्यायचं. म्हणजे या सर्वांच्या पासून आपण परावृत्त होणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट, ध्यानाला बसण्यापूर्वी या सर्व गोष्टी आपण करणं आवश्यक आहे, त्याचं निराकरण करणं आवश्यक आहे. नंतर ध्यानामध्ये गेल्यानंतर कुठल्याही गोष्टी आपल्या डोक्यामध्ये येता उपयोगाचं नाही, कुठलेही हृदयाचं शल्य आपल्याला लागता उपयोगाचं नाही.
अटॅचमेंट नको आहे. म्हणून सुरुवातीपासूनच आपण हे सर्व सोडून द्यायचंय, त्याचा त्याग करायचा आहे. नकोय आपल्याला ते. कारण आम्ही ध्यान करतोय, आत्म्याचं ध्यान करतोय, परमात्म्याची जाणीव करून घेतोय, तर आम्ही त्याच्याशी एकरूप होत असताना आम्हाला या प्रापंचिक गोष्टी, ज्या भौतिक गोष्टी आहेत, त्या आम्ही सोडून देत आहे असं श्रीमाताईनं म्हणायचं आहे. आणि ह्या गोष्टी आपण हळूहळू सोडून द्यायच्या आहेत आपल्याला. आणि श्रीमाताईनं पाहत लक्ष व्हायब्रेशन्सकडे ठेवायचं. आता हाताच्या बोटामधून जे चैतन्य येते तिकडे आपलं लक्ष केंद्रित करतोय आपण. बघा कशा प्रकारे चैतन्य येते तिकडे लक्ष द्यायचं, सूक्ष्मामध्ये द्यायचं. बघतोय श्रीमाताईनं, आपण श्रीमाताईनं समर्पित झालो. लक्ष व्हायब्रेशन्सकडे, कशा प्रकारे व्हायब्रेशन्स येतात ते आपण लक्षात ठेवायचं. आता आपल्या कातडीवरती व्हायब्रेशन्स येतात का बघायचं. आपल्या हाताच्या बोटावर जी कातडी आहे तिथं व्हायब्रेशन्स जाणवतात आपल्याला, वर जाणवतात. बघा कशा प्रकारे व्हायब्रेशन जाणवतात ते पाहायचं. हळूहळू व्हायब्रेशन्स मध्ये वाढ होत असल्याचं आपल्याला जाणवेल. कारण आपण सर्व समर्पित झालोय श्रीमाताईनं. काही शल्य आपल्या हृदयामध्ये नाही, कुठलाही किंतु परंतु आपल्या मेंदूमध्ये नाही. सगळं सोडून दिलंय आपण, त्याग केलाय. 1 तासासाठी आपण सर्वांचा त्याग करायचा. बघा अगदी भौतिकतेतला असू दे, आणखी काय वाटेल ते असू दे, कुठलीही अटॅचमेंट ठेवायची नाही. भला फोनची अटॅचमेंट आपल्याला जास्त असते, आता एक ठीक आहे, परंतु सेंटरवरती देखील काही फोन वाजतात, असे खणखणतात. आणि काही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात, गांभीर्य नाही त्यांना, की मोबाईल जवळच असतो, फोन आला तर फोन घेऊन बाहेरही जातात. अगदी फार महत्वाचा विषय असतो त्यांना. परंतु ह्या गोष्टी घडू नयेत सेंटरवरती, कारण आपण सर्वाचा त्याग करतोय. त्यागचा अर्थ आपल्याला समजतो की आपण सर्वांच्या पासून जोपर्यंत अलिप्त होत नाही तोपर्यंत व्हायब्रेशन देखील त्या पद्धतीच्या येत नाहीत. पूर्ण सरेंडर म्हणजे काय, आम्ही तोंडी म्हणतो श्रीमाताईंना आम्ही शरण गेलेलो आहे, शरण गेलोय आम्ही श्रीमाताजी, आम्ही आपल्या चरणाशी सगळं ठेवलेलं आहे. आणि बाकी सगळे व्यवहार आपले चालू असतात ध्यान चालू असताना. मग सरेंडर काय केलं आपण, हा विश्वास पाहिजे की मी काय करतोय, की मी हे सगळं तोंडी करतोय का खरोखरच श्रीमाताईंना समर्पित होतोय, हे बघितलं पाहिजे ना. आत्मपरीक्षण करून स्वतःच, का उगीच म्हणायचं म्हणून म्हणतोय आम्ही की नाही श्रीमाताजी आम्ही आपल्या चरणाशी सर्व ठेवतोय, आमचं हृदय ठेवतोय, आमचा मेंदू ठेवतोय, आमचं शरीर ठेवतोय. आणि इकडे तर बघतोय की फोन आला तर आपण फोन घेतो, बाकी सगळे व्यवहार आपले चालू असतात. मग सरेंडर काय केलं आपण, हा विचार करणं आवश्यक आहे गांभीर्यपूर्वक. कारण ही गंभीरता आपल्यामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत व्हायब्रेशन्स पण श्रीमाताई सोडत नाहीत, देत नाहीत. कारण आम्ही अजून 1 पाय मगरीवर आणि 1 पाय नावेवरती आहे आमचा, अशी स्थिती आहे आमची. मग श्रीमाताई काय म्हणतात, राहा मगरीवरच, नावेत कशाला येता, मगरीवरतीच राहा. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आम्ही सगळ्याचा त्याग करणं आवश्यक आहे, आतून, बाह्यातून नव्हे. आतून आम्ही त्याग जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आम्ही श्रीमाताईंशी एकरूप होऊ शकत नाही. म्हणजे ध्यानाच्या गहनतेत जाण्यासाठी किंवा ज्ञान घेण्यासाठी सर्वप्रथम आपण श्रीमाताईंशी एकरूप होणं आवश्यक आहे. मग ते अशा पद्धतीने झालं पाहिजे, बसल्या बसल्या ध्यानाला नाही जायचं आहे. या सर्व गोष्टींचं आत्मपरीक्षण, मग श्रीमाताई म्हणतायत ना आत्मपरीक्षण केलं पाहिजे. या आत्मपरीक्षणाचा अर्थच असा आहे की ह्या पद्धतीने आपण जायचं आहे, बघायचं आहे मी खरोखर व्हायब्रेशन्स येतात का, मी सर्वांचा त्याग केलो का, का मला अजूनही फोन आला तर आम्ही घेतो सेंटरवरती किंवा इतर वेळेला ध्यानाच्या वेळेला घेतो का, किंवा सगळ्याचा त्याग केलाय, सगळं सोडून दिलेलं आहे, सगळे डिटॅच झालेलो आहे, कशामध्ये काही नाही, मी फक्त आत्म्यामध्ये रममान होणार असं ठरवूनच आपण बसलो तरच ध्यानाची स्थिती प्राप्त होते. अन्यथा आपल्याला गहनता प्राप्त होत नाही. म्हणूनच आम्ही इतकी वर्ष ध्यानधारणा केली परंतु आम्हाला अजून काहीही मिळालेलं नाही. याचं कारणच असं आहे की आम्ही गांभीर्यपूर्वक कधी ध्यानच केलं नाही. सेंटरवरती आम्ही जातो, फक्त कलेक्टिव्हिटी खूप आहे आमची, भरपूर आहे, आम्ही सगळे एकत्र येतो, गप्पा मारतो, आनंदी राहतो, ध्यान करतो. कशाचं करतो माहिती नाही पण ध्यान तर करतो आम्ही, परंतु ज्ञान मात्र आम्हाला अजूनही मिळत नाही. मग याचा अर्थ काय होतो, आम्ही सेंटरवरती कशासाठी जातो,
श्रीमाताजींच्याकडे पाहत पाहत जर आपण ज्ञान नाही घेतलं, व्हायब्रेशन्स नाही घेतल्या, तर त्या ज्ञानाचा उपयोग काय, त्या चैतन्याचा उपयोग काय? जे श्रीमाताजी शिकवतायत ते जर आम्ही गांभीर्यपूर्वक नाही घेतलं, शिकलो, तर सहजयोग वाढीस कसा लागायचा? सहजयोग वाढतो भरपूर. लोकांना सांगतो समजलं, मग अशाच प्रकारे आम्ही सहजयोग शिकवणार का लोकांना? की नाही सेंटरवर या, श्रीमाताजींचं फक्त लेक्चर ऐका आणि जावा, बाकी पुढे काय शिकवायचं त्यांना? हे शिकवणं गरजेचं आहे ना. हाताच्या बोटावरती तुम्हाला ज्ञान आलं पाहिजे आहे, चैतन्य समजलं पाहिजे. कुठल्या बोटावरती कुठलं चक्र आहे, कसला आजार कसा बरा होतो, हे जर नाही समजलं किंवा आपण जर त्यांचे आजार नाही ठीक केले, तर त्यांचा कसा विश्वास बसायचा सहजयोगावर? म्हणून प्रत्येकानं गांभीर्यपूर्वकच ध्यान केलं पाहिजे. अगदी सक्षम झालं पाहिजे, त्यामध्ये अगदी मास्टर झालं पाहिजे. आणि नुसता उजवा हात नाभीवरती ठेवून म्हणायचं नाही माझं गुरु तत्व, मीच माझा गुरु आहे म्हणून. कशाला म्हणायचं मग मी माझा गुरु आहे? काहीच आपल्याला माहिती नाही, काहीच येत नाही, आय एम ओन मास्टर कशाचं म्हणायचं? मग म्हणू शकत नाही. कारण जोपर्यंत हे ज्ञान आपण घेत नाही चैतन्याचं साधं, तर आम्हाला मी माझा गुरु आहे म्हणायचा अधिकार काय आहे? म्हणून आपण सुरुवातीपासूनच चैतन्याकडे लक्ष द्यायचं, श्रीमातांच्याकडे द्यायचं भक्तीपूर्वक, आणि मगच या सर्व गोष्टी करायच्या आहेत. आपलं लक्ष व्हायब्रेशन्सकडे आहे. जे व्हायब्रेशन्स हाताच्या बोटात जाणवतात, तिथे वर जाणवतात, तिकडे लक्ष दिला तरी चालतं. आता श्रीमातांना पाहत पाहत आपले डोळे आपण बंद करायचे आहेत, शिस्तीत बंद करायचे. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती आहे, म्हणजे एकाग्रता आणखी वाढेल. बघा, बोटावरती व्हायब्रेशन्स येतात, वर जाणवतात. आता काय करायचंय, बोटाच्या आतमध्ये लक्ष द्यायचं, नसामध्ये द्यायचं. बघा, नसांच्या मध्ये द्यायचं. फरक लक्षात येतोय का पाहायचं. जे वर ध्यान करतात ना, त्यांना वर व्हायब्रेशन्स येतात बोटावरती. फरक आहे त्याच्यामध्ये, फरक आहे, खूप फरक आहे. व्हायब्रेशन्स घेण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे. आपण कशा प्रकारे ध्यान करताना त्या प्रकारे व्हायब्रेशन्स तुम्ही खेचून घेता. सरळ गणित आहे. जर आपण वर ध्यान करतो तर हाताच्या वरच आपल्याला व्हायब्रेशन जाणवलं. हा, काय छान व्हायब्रेशन आपण म्हणू शकतो. हातावरती जाणवतात, बरोबर, गारगार होते. टाळीवरती पण तसंच, तेवढंच थोडंसं गारगार झाल्यासारखं होईल. वा, यातच समाधान मानतो आम्ही. तसं न करता गहनतेत जाण्यासाठी गहनतेतल्या व्हायब्रेशन्स आपण श्रीमातांच्याकडून स्वीकारणं गरजेचं आहे. घेतल्या पाहिजे. तेवढी उत्कट इच्छा पाहिजे. श्रीमाताजी, मला आता गहनतेत जायचं आहे, मला आत्म्याच्या अगदी गहनतेत उतरायचं आहे आणि त्यामुळे परमात्म्याच्या अवस्थेला जायचं आहे, त्यांना भेटायचं आहे. माझा आत्मा त्या परमात्म्याशी एकरूप करायचा आहे, हा योग मला श्रीमाताजी घडवून द्या, असं भक्तीपूर्वक म्हणायला पाहिजे. मग आपण लक्ष हाताच्या बोटांच्या आतमध्ये ज्या नसा आहेत ना, तिकडे ठेवायच्या. फरक कसा लक्षात येतोय बघा. वरती पण व्हायब्रेशन्स येत आहेत, जाणवतात, परंतु बोटाच्या आतमध्ये ज्या नसा आहेत तिकडे लक्ष देऊया. आणि ह्या नसा, तिथून चैतन्य आपण खेचून घेतोय आतमध्ये. बघा, खेचत घ्या. 10 बोटाच्या नसातून आतमध्ये मनगटापर्यंत व्हायब्रेशन्स खेचून घ्यायच्या. येतात, अगदी गार थंड चैतन्य लहरी येतात. आणि व्हायब्रेशन्स वाढल्याच्या पण आपल्याला लक्षात येईल की नाही बाबा, ही काहीतरी वेगळं खरोखर जाणवते. कारण नसांच्या मध्ये लक्ष आपण कधीच दिलं नाही. आपण वर ध्यान केलं, त्यामुळे वर लक्ष दिलं. आता गहनतेतलं ध्यान करतोय तर गहन मध्ये जायचंय आपल्याला, ध्यानाच्या पण आणि चैतन्याच्या पण. बघा, आता मनगटापर्यंत येतात व्हायब्रेशन, अगदी सूक्ष्मात लक्ष ठेवायचं. हे फार महत्वाचं आहे. सुरुवातीला हे महत्वाचं खूप आहे की चैतन्य तर जाणवलं पाहिजे हातामध्ये, नाहीतर बाकीच्या सर्व कृतीला अर्थच राहणार नाहीये. हातामध्ये व्हायब्रेशन्स नाहीत आणि आम्ही आमची कुंडलिनी चढवतो, दुसऱ्याची कुंडलिनी चढवतो. पण श्रीमातांच्या कृपेत त्या व्यक्तीला जागृती होते. श्रीमाताजी करतात ते, एवढं मात्र खरं आहे. पण आपल्याला ज्ञान नाही मिळत त्याचं, आम्ही तसेच राहतो. कारण आम्ही फक्त कृती करतो, त्यामधलं जे गंभीर अर्थ आहे, जे चैतन्य आहे, त्याकडे आमचं लक्ष नसतं. मग आपण असं लक्ष ठेवायचं नवो, त्या व्यक्तीला आपण जर जागृती दिली, चैतन्य दिलं, तर आपलं चैतन्य त्या व्यक्तीला गेलेलं आहे, त्याची कुंडलिनी वर आली तर आपल्या हाताच्या बोटावर कळलं पाहिजे, नाही बाबा ह्या माणसाची खरोखर कुंडलिनी वर आली, नाही बाबा इथं कुंडलिनी अडकलेली आहे.
हार्टमध्ये अडकले, चला हार्ट सोडवूया. हार्ट सोडवायचं, हार्ट सुटलं की लगेच आपल्याला गार जाणवतं त्या बोटावर. समजा आणखी वर गेली, बॅक आज्ञेमध्ये अडकले, बॅक आज्ञेचं बोट लागतं, लगेच बॅक आज्ञा आपण सोडवायची. मग आणखी वरती घ्यायची कुंडली. असं करत करत सहस्त्रारमध्ये आणायची. सहस्त्रारमध्ये आली की आपल्या हाताच्या बोटावरती जाणवलं पाहिजे तळव्यावरती, नाही बाबा आली आता कुंडली. आता त्यांच्या व्हायब्रेशन्स काय आहेत ते आपल्या हाताच्या बोटावरती येऊ लागतील. म्हणजे कळतं मग, अरे हो बरोबर, ह्या व्यक्तीच्या ह्या व्हायब्रेशन्स आहेत, अशा व्हायब्रेशन्स आहेत. म्हणजे त्या व्यक्तीवरती कार्य करत असतानाच आपल्याला समजतं की ह्या व्यक्तीला हा त्रास आहे, तो त्रास आहे, आणि तो लगेच चैतन्यानं आपण ठीक करू शकतो. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे श्री माताजीने दिलेली. आणि हे प्रॅक्टिकल जर आपण केलं तर आपण गुरुतत्वाच्या अगदी जवळ जाऊ शकतो. आपलं गुरुतत्व विस्तारित होऊ शकतं. हे महत्वाचं आहे त्यातलं. आता हे जे काही चैतन्य आपण नसातून घेतोय ते मनगटापासून कोपऱ्यापर्यंत घ्यायचं. आतमधून घ्यायचं, आतून घ्यायचं. थोडा हात वर उचलला तरी चालेल, म्हणजे कळेल आपल्याला. मांडीपासून थोडा वर उचलायचा हात. आणि हे जे काही चैतन्य आतून येते मनगटापासून, बोटापासून मनगटापर्यंत, मनगटापासून दोन्ही हाताच्या कोपऱ्यापर्यंत, आतमध्ये, आतून आलं पाहिजे. बघा, आतून आलं की लगेच केस उभारतात आपली. म्हणजे नसांच्या मध्ये आलं चैतन्य, हातामध्ये न येता नसांच्या मध्ये आलं पाहिजे. 72,000 नाड्या सांगितलं ना, त्या 72,000 नाड्या तिथून आपल्या नुसता हातावरती तरी येऊ दे चैतन्य पहिला. बघा, हातामध्ये खेळलं पाहिजे चैतन्य, आतमध्ये शोषून घेतोय आपण. शोषून घेणं हे महत्वाचं आहे ना. म्हणजे श्री माताजी चैतन्य देत आहेत आणि आपण ते खेचून घेतोय, शोषून घेतोय. मग शोषून घेतलेलं चैतन्य नसातून कोपऱ्यापर्यंत घ्यायचंय आतमध्ये. बघा, एकसारखं. त्यामुळे चैतन्य जाणवतं आपल्याला. संपूर्ण हात कोपऱ्यापर्यंत हात चैतन्यमय होतो, आतून होतो. त्यामुळे वर पण जाणवतं. श्री माताजी एवढं चैतन्य सोडतात की आपण जसं बसलोय ना, आपला जो चेहरा आहे ते चेहऱ्यापासून पायापर्यंत संपूर्ण व्हायब्रेशनचे झोत पण येऊ शकतात. आपली जर भक्ती असेल तर कळेल आपल्याला. हातातूनच काय, चेहऱ्यातून संपूर्ण बॉडीमधून असं धडकतात व्हायब्रेशन्स, येऊन पुढून धडकतात आपल्या चेहऱ्यावर, छातीवर, पोटावर, पायावर, संपूर्ण धडकतात. हे कळलं पाहिजे आपल्याला. म्हणजे व्हायब्रेशन्स कशा असतात आणि आपली भक्ती कुठेपर्यंत आहे त्याच्यावरती हे सगळं अवलंबून आहे. फार महत्वाचं आहे हे. म्हणून चैतन्य घेणं त्यातच किती आनंद आहे. या शक्तीचंच दर्शन करा खूप आहे म्हणतात श्री माताजी. बरोबरच आहे, ही श्री मातांची शक्ती आहे. आणि त्याचंच दर्शन आम्ही करतोय. किती बरं वाटतंय की हातातून चैतन्य येतंय एकसारखं, खेचून घेतोय आपण. हातामधून चैतन्य एकसारखं घेतलं कोपऱ्यापर्यंत, कोपऱ्यापासून खांद्यापर्यंत पण जातं. बघा, खांद्यापर्यंत पण जातं एकसारखं. आतून जायचं, आतून. बघा, जाणवलं. आता अंतराळी धरलाय हात आपण, त्यामुळे गारवा किती जाणवतोय आपल्याला. खालून व्हायब्रेशन्स, वरून व्हायब्रेशन्स, आतून व्हायब्रेशन्स, असं वेगळ्याच पद्धतीने जाणवतं. छानच जाणवतं ते. ही कलेक्टिव्हिटीची जाणीव आहे. ही कलेक्टिव्हिटीची जाणीव, उत्कट भक्तीची जाणीव. आपण उत्कट भक्तीनं जे करताना त्याचं हे फळ की व्हायब्रेशन्स अशा प्रकारे सुंदर जाणवतात की पूर्ण हात चैतन्यानं भरून जातो. असा जसं पाण्यात हात घातल्यावर कसं होतं ना, तसं कोपऱ्यापर्यंत हात घालतो, त्यानंतर खांद्यापर्यंत हात गेल्यावर पाण्यात कसं होतं, पाणीच लागतं ना सगळं हातात. तसं आतमध्ये बाहेर पण पाणी लागतं आपल्याला. ही जाणीव होते आपल्याला. ही किती महत्वाचं आहे. आणि ही जाणीवच खरी वाढवायची असते. आणि संपूर्ण बॉडीमध्ये, नसांच्या मध्ये चैतन्य पसरवायचं असतं. हे तर आपण खांद्यापर्यंत घेतोय, खांद्यापासून देखील आतमध्ये घेऊ शकतो. संपूर्ण बॉडी हृदयापर्यंत घेऊ शकतो, हृदयातून विशुद्धीपर्यंत घेऊ शकतो. बघा, इकडे 36,000 आहेत, इकडे 36,000 नाड्या आहेत. आणि या 36,000 नसांच्या मध्ये चैतन्य जाणं म्हणजे काय चेष्टा नाही आहे. मातांच्या कृपेत हे होऊ शकतं. हात खाली ठेवूया.
आता डावा हात बरोबर कुंडलिनीच्या समोर धरूया. हातामध्ये किती चैतन्य. आता या चैतन्यानं बरोबर कुंडलिनीच्या चैतन्याला जागृती मिळते आणि उजव्या हातानं लगेच कुंडलिनी वर चढवायची. बघा, लक्ष कुंडलिनीकडे ठेवायचं. आपल्या हातासरशी ती वर येते. जाणवतं पाठीच्या मणक्यातून हळूहळू ती वर यायला लागलेली आहे. शिस्तीत शिस्तीत तिला वर घेतोय आपण. एक गाठ मारतोय. बघा, हात ताट, केस ताट वरतात हाताची. किती मॅग्नेटिझम झालं ते. परत डावा हात कुंडलिनी वर उचलायची. शिस्तीत उचलायची. मॅग्नेटच आहे सगळं. हे शरीर म्हणजे मॅग्नेटच आहे. कारण हे वलय आहे ना, वलयातून आपण जातोय त्यामुळे कळतं शिस्तीत गेल्यामुळं. वरती 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 नेतोय. हाताबरोबर कुंडलिनी वर आली. 2 गाठी मारायच्या वर काढून तिला. 2 गाठी. किती सूक्ष्म आहात. सूक्ष्मता ह्यालाच म्हणायचं. आणि हेच पकडता आलं पाहिजे. तिसऱ्या वेळेला लगेच कुंडलिनी वर चढवायची. बघा, लक्ष कुंडलिनीकडे. ती वर येते हळूहळू. जसं तुमचा हात वरती वरती न्याल तसं त्याबरोबर ती वर येते. मणक्यातून जाणवतं तिला. बघा, वर आली. लगेच तिला आता टाळूतून वर काढायची. 3 गाठी मारायच्या. वर फिक्स करायची आहे ना तिला. 3 गाठी. 2, 3. हा, आता कवच घ्यायचं आपल्याला. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात. बरोबर. उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. आता लक्ष कवचाकडे द्यायचं, हाताकडे द्यायचं नाही. जे चैतन्याचं कवच तयार होते ना हातातून चैतन्यानं, त्या कवचाकडे लक्ष द्यायचं. आता बंधन घेतोय आपण, कवच घेतोय, परंतु हाताकडे लक्ष न देता जी कवच तयार होते आपल्या बॉडी भोवती, डोक्यापासून पायीकडच्या बाजूला डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे, शिवलिंगासारखं हे कवच आहे. त्या कवचाकडे लक्ष केंद्रित करायचं आपलं. म्हणजे आपल्या असे लक्षात येईल की आपल्या भोवती जे कवच आहे आणि या कवचामध्ये आपण सुरक्षित आहोत आत, ही भावना तयार होते. आपली निर्भयता येते. पहिली गोष्ट काय, या बंधनामुळे आपण निर्भय होतो. आपल्याला कळतं नाही मी सुरक्षित आहे, मला भ्यायचं काय कारण आहे, कुठला व्हायरस कुठली निगेटिव्हिटी मला त्रास देणार आहे हे कळतं आपल्याला आणि आपण निर्भय होतो. पहिला आशीर्वाद निर्भयतेचा, कारण हे देवी कवच आहे. आपण नुसता देवी कवच वाचतो, पण हे कवच जर आपल्या भोवती जर तयार झालं तर किती सुंदर. म्हणजे हे कवचाचं हे फळ आहे, हे देवी कवचाचं फळ आहे. हे अशा पद्धतीने मिळतं. आता परत श्रीमातांना नमस्कार करू. दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती, म्हणजे नसा ज्या आपल्या जागृत झाल्या, नसातून कोपऱ्यातून खांद्यापर्यंतच्या व्हायब्रेशन्स घ्यायचे आहेत आणि आपल्या भोवती आपण जे कवच घेतलं ना त्या कवचाकडे थोडं लक्ष द्यायचं आहे आपल्याला. म्हणजे बघायचं आहे आपण जे कवच घेतलं ती सुरक्षितता आपल्याला आली का, खरोखर हे कवच बसलं का, बरोबर बंधन बसलं का. आपल्यालाच पहिला बंधन बसवणं गरजेचं आहे, मग दुसऱ्याला बंधन घालायला शिकायचं. जर आपल्यालाच बंधन घालू शकत नाही, आपणच बंधनामध्ये राहू शकत नाही, तर दुसऱ्याला आपण कसं बंधन घालायचं, घालू शकत नाही. ते कर्मकांड झालं. नुसतं नाव लिहिलं त्याला बंधन घाला झालं. कुठलं बंधन बसते नाही बसते कोणी बघितलंच नाही आज अखेर. हे बघणं गरजेचं आहे की आपण जे करतो, जी कृती करतो त्याचं फळ मिळते की नाही, त्याचं बरोबर योग्य ते काय कार्यवाही होते की नाही ते बघणार कोण, आपणच बघायला पाहिजे. मग आता हे आपण जे कवच घेतलं ते कवच आहे का बरोबर भोवतानी, सुरक्षित आहोत का आम्ही त्याच्या आत, ते बघायचं. आणि व्हायब्रेशन्सकडे लक्ष. बघा हे किती महत्वाचं आहे, हे आपण शिकून घेतलं पाहिजे. नुसताच सहयोग नाही करायचा, ह्या पण गोष्टी शिकल्या पाहिजे. सूक्ष्मातल्या गोष्टी आहेत ह्या. आणि हे श्रीमातांनी सांगितलेलं आहे, बंधन कसं घ्यायचं, कवच कसं, कुंडलिनी वर कशी चढवायची. पण आपण गांभीर्यानं कधीही घेतलं नाही. ते गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे आता इथून पुढे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची हयगय आपण करायची नाही. त्यानंतर आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया. इथं म्हणूया, श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. मी हे मन बुद्धी शरीर अहंकार काही नाही आहे, मी फक्त आत्मा आहे, असं हृदयापासून म्हणायचं.
भक्तिपूर्वक म्हणायचं. त्यावेळेला काय करायचं आपल्याला माहिती आहे. स्थूल शरीरातून सूक्ष्म शरीर आपलं बाजूला काढून ते हृदयात घ्यायचं आहे आपल्याला आणि मग म्हणायचं आहे, श्रीमाताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. मग म्हणायचा अधिकार आहे आपल्याला की मी आत्मा आहे. कारण कळलं आपल्याला की हा स्थूल देह म्हणजे मी नाही आहे. या स्थूल देहातून जे चैतन्य वाहते, चेतना वाहते, ती चेतना एकत्र करून आम्ही हृदयामध्ये आणली आणि तो मी आहे. तो मी शुद्ध आत्मा, तू शिव, तू आत्मा मी आहे. त्या परब्रह्माचा मी अंश आहे. मग म्हणू शकतो आपण. नुसताच म्हणणं आणि अशा पद्धतीनं म्हणणं यात फरक आहे. हे कर्मकांड नव्हे, तर त्याप्रमाणे आम्ही कृती करतो. जसं होतो, मी आत्मा आहे तर आत्मा झालं पाहिजे. मग ते कसं झालं पाहिजे? या स्थूल देहातून सूक्ष्म शरीर जे चैतन्य आहे ते आपण बाजूला काढतोय, हृदयामध्ये घेतोय. कारण हृदयामध्ये आत्म्याचं राहायचं ठिकाण आहे. बसायची जागा शस्त्रार आहे, पण राहायचं ठिकाण हृदय आहे. म्हणून आपण हृदयामध्ये येऊन बसायचं सूक्ष्म पद्धतीने, सूक्ष्म. आणि या सूक्ष्म देहातून स्थूल देह पाहतोय आपण. कळतं आम्हाला हा स्थूल देह आहे, तो क्षेत्रज्ञ आहे. आत्मा क्षेत्रज्ञ आहे. म्हणून म्हटले ना, आत्मा क्षेत्रज्ञ आहे. म्हणजे तो सगळं साक्षी भावानं पाहत असतो सगळं. मग साक्षी भावानं बघू शकतो आपण, इथून सगळा देह बघू शकतो, स्थूल देह. म्हणून म्हणतोय, श्रीमाताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा, होली घोस्ट. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचं. मान थोडी खाली झुकूया. हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. आता ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी भक्तिपूर्वक लक्ष देऊन म्हणायचं आहे, श्रीमाताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. हात दाबून शिस्तीत म्हणायचं भक्तिपूर्वक, श्रीमाताजी आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. देवीला आवाहन केल्याशिवाय देवी येत नाही. म्हणून भक्तिपूर्वक आवाहन करावं लागतं आणि ते करायचं आहे आपण प्रत्येकानं. आपल्याला तो अधिकार आहे. त्यानंतर हात किंचित वरती उचलायचा आपला, थोडासा वर खाली करून बघायचा आहे. टाळूतून आपल्याला उजव्या हाताच्या तळव्यावर चैतन्य जाणवतं का? थोडासा मागे पुढे करून बघायचं आहे, गोल फिरवून बघायचं आहे. टाळूतून थंडगार चैतन्य लहरी हाताच्या तळव्याला लागतात का बघायचं, उजव्या हाताच्या. बघायचंय, फार महत्वाचं आहे ते. हात खाली घेऊया. आता बघूया आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर आली का? सहजमध्ये भक्तिपूर्वक. ती पण कुंडलिनी भक्तीनं वर येते. कारण आपण या सर्व गोष्टी भक्तीनं केला, पायरीनं गेलो आम्ही. श्री मातांशी अगोदर एकरूप झालो, म्हणजे चैतन्याशी एकरूप झालो. त्यानंतर आम्ही सगळ्याचा त्याग केला आणि त्यानंतर अगदी योग्य पद्धतीनं बंधन घेऊन कुंडलिनीचं जागरण आपल्याला समजलं. त्यामुळे कुंडलिनी शस्त्रार्चं भेदन करून वर आली. ती सहजमध्ये वर आली. तिची जाणीव आता आपण घ्यायची आहे. वरती जाणवतं आपल्याला. तिचं भेदन करून कुंडलिनी वर आली. अगदी शांत चित्तानं ती वरती येते. प्रसन्न आहे ना आपण, मग तीही प्रसन्न होते. आपण जसे आहोत त्याप्रमाणे कुंडलिनीचं रूप बदलतं. कारण ती आई आहे. मुलगा जर दुःखी असेल तर आई पण दुःखी होते, मग वर येत नाही ती. आणि मुलगा जर सुखी असेल, समाधानी असेल, तर आई पण समाधानी असते. तिलाही बरं वाटतं आपला मुलगा आता समाधानी झालाय, शांत झालाय, तर तीही वर येते, प्रसन्न होते आपल्यावर. आईला प्रसन्न करायचं असेल तर ते अशा पद्धतीनंच करावं लागतं. आपण समाधानी व्हावं लागतं आधी. आपण सर्वांचा त्याग केला पाहिजे. आईशिवाय महत्व कशाला देता उपयोगाचं नाही.
कुंडलिनी शिवाय कशाला महत्व द्यायचंय दुसऱ्याला? जी आपल्याला उद्धार करते, जी शक्ती आमची उद्धार करणारी आहे, तिला सोडून इतर गोष्टीमध्ये का गुंतवायचं आपलं चित्त? का वाया घालवायचं? त्या उद्धार करणाऱ्या गोष्टीकडे का लक्ष देऊ नये? आपल्या कुंडलिनीकडे का लक्ष देऊ नये? महत्वाचं आहे. म्हणून आपल्या आईकडे लक्ष द्यायचं आहे. तीच आपलं सर्व करणारी आहे. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारी शक्ती ही आदिशक्ती कुंडलिनी. तीच सर्व मनोरथ आपलं पूर्ण करेल. तिच्याच चरणाशी आपण सर्व ठेवायचं असतं. बाकी कोणाला सांगून काही उपयोग नाही. तीच करणार आहे सर्व. आदिशक्ती ती प्रसन्न झाली की काहीही करू शकते. म्हणून तिला प्रसन्न ठेवायचं कायम. म्हणून आपली कुंडलिनी शस्त्राच्या वर ठेवायची कायम. वरती सहज मध्ये ती वर आली. किती महत्वाचं आहे. आता वरून थोडस खाली आणूया तिला. ब्रह्मरंध्रात आणूया. येते का बघायची. आता तिच्याशी आपण एकरूप झालो. आदिशक्तीशी कुंडलिनीशी एकरूप झालो. मग तिला घेऊन आपण तिच्या बरोबर कुठेही जाऊ शकतो. सर्व देवी देवतांच्याकडे जाऊ शकतो तिला घेऊन. म्हणून शस्त्रामध्ये यायचं पहिला तिच्या चरणाशी. आपण जर डायरेक्ट गणेश तत्वात गेलो तर आई नाराज होते किंवा श्री गणेश नाराज होतात. श्री गणेश काय म्हणतात, जोपर्यंत आईला तुम्ही मानत नाही तोपर्यंत माझ्याकडे येऊ नका. गणेशांचं मत आहे. त्यामुळे डायरेक्ट गणेश तत्वात नाही जायचं आहे आपल्याला. पहिला श्रीमातांच्याकडे, आदिशक्तींच्याकडे, कुंडलिनीकडे, आणि तिथून मग आपण गणेशांच्याकडे जाऊ शकतो. सर्व देवी देवतांच्याकडे जाऊ शकतो. पण गणेशांच्याकडे अगोदर जायचं. कारण तिचा लाडका पुत्र कोण? गणेश, श्री गणेश. मग गणेशांच्याकडे गेलं तर ती आणखी प्रसन्न होते. मग ती दोघं प्रसन्न झाली की बाकीचे देवी देवता पण प्रसन्न होतात आपल्यावरती. म्हणजे हे डिव्हाइन प्लॅनिंग आहे. डिव्हाइन जे आपण म्हणतो की प्रोटोकॉल, तो असा प्रोटोकॉल आहे. कसंही करायचं आणि ध्यान करायचं याला काही अर्थ नाही. पण त्यामुळे आमचं ध्यान लागत नाही, गहनतेत उतरत नाही आपण. अशा पद्धतीने जायचं असतं आपण. स्तोत्र कधी म्हणावं, काय म्हणावं, कुठल्या वेळेला म्हणावं याला काही अर्थ आहे ना. उगीच उठलोय आणि आपण काही म्हणतोय असं उपयोगाचं नाही. त्याला कुंडलिनीची साथ पाहिजे, व्हायब्रेशनची साथ पाहिजे. का पोपटपंची करायची का कर्मकांड करायचं आहे फक्त आपल्याला, हे शिकून घेतलं पाहिजे ना. की त्याला व्हायब्रेशनची जोड पाहिजे. आणि या सर्वांमध्ये भक्ती असल्याशिवाय काहीही होत नाही. अशा किती जरी पूजा आम्ही केल्या मोठ्या मोठ्या तरी काही उपयोग नाही तिचा, जोपर्यंत आतमध्ये चैतन्य जाणवत नाही आपल्याला. आतली देवता जागृत होत नाही. समजा आम्ही देवाची शिवांची पूजा करतोय बाह्यात, अगदी भक्तीपूर्वक केलं, करायला तर पाहिजे. परंतु आतमध्ये जर जागृत नाही झाले तर किती वर्ष पूजा करून उपयोग काय आहे त्याचा? हे आपल्या लक्षात आलं पाहिजे सर्व साधकांच्या, की आम्ही एवढ्या सगळ्या पूजा केल्या, आमच्यामध्ये काय बदल घडला? आत्मपरीक्षण बघायचं आहे. आमच्यामध्ये काय व्हायब्रेशन्स मध्ये वाढ झाली आमच्या, का ती देवतांचे गुण आमच्यामध्ये आले? काय झालं? काही नाही, आहे असंच सगळं आहे. मग आम्ही मात्र तसेच कोरडे पाषाण राहिलो. म्हणजे बाह्यात जे केलं ते आतमध्ये आमच्यात घुसलंच नाही, कधी आतमध्ये आलंच नाही, हृदयामध्ये कधी घेतलंच नाही. हे घेणं आवश्यक आहे. म्हणून आम्ही लक्ष चैतन्याकडे ठेवणं गरजेचं आहे, कुंडलिनीकडे ठेवणं गरजेचं आहे. मग साधी जरी तुम्ही पूजा केली, कारण परमेश्वराला काय पाहिजे असतं, एक साधं फूल जरी वाहिला तरी पण तो प्रसन्न होतो. पण भक्तीपूर्वक पाहिजे. नाम घ्यायचं काय, 108 नामस्मरण घ्यायचं काय कारण आहे आपल्याला? भक्तीपूर्वक फक्त एकदाच म्हणा श्री माताजी आई म्हणा आणि तिला साथ घाला. त्या नावामध्ये जर एवढी आर्तता आणि करुणा जर असेल तर हृदय आपलं थंड झालंच पाहिजे, शांत झालं पाहिजे. एका हाकेमध्ये आई येते, पण ती आर्त हाक आली पाहिजे ना. आपण मुलगा म्हणून हाक मारली पाहिजे. आपण काय म्हणून हाक मारतो माहिती नाही. मग आपण किती जरी हाका मारले तरी आई कशी येईल? पण ती मुलगा जोपर्यंत होत नाही आपण तिचा, तोपर्यंत ती ऐकणार नाही.
म्हणून आपण गणेश तत्व आपलं सतत जागृत पाहिजे. आणि हे होण्यासाठी ध्यान फार महत्वाचं आहे. चैतन्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सहस्त्रारमधून खाली यायचंय आज्ञेमध्ये. आज्ञाचक्र माहितीये कुठे आहे आपल्याला? आता टाळं जे आहे त्याच्या थोडस वर, सहस्त्रारच्या खाली. कळतं हळूहळू, पकडलं की कळतं. म्हणून पकडलं पण पाहिजे ना चक्र. निगेटिव्हिटी पण घेतली पाहिजे की थोडी. आज्ञेतून विशुद्धी, वरून खाली लक्ष, विशुद्धी, असं लक्ष ठेवायचं. आता विशुद्धीतून अनाहत, वरून खाली अनाहत. म्हणजे जाणवतं आपल्याला आपण वरून खाली येतोय. चैतन्याची धार खाली येते. अनाहत मधून नाभी, वरून खाली नाभीमध्ये, नाभीतून स्वादिष्ठान, शिस्ती येते यायचं. त्यामुळे सहस्त्रारकडे पण लक्ष आहे. आणि प्रत्येक चक्र ओलांडून आपण खाली येतोय ना. म्हणजे प्रत्येक चक्रावरच्या देवी देवता प्लावित होत आहेत, जागृत होत आहेत, हे कळलं पाहिजे. त्यासाठी हे चैतन्य पोचवतोय ना त्यांच्यापर्यंत. स्वादिष्ठान, स्वादिष्ठान मधून मूलाधार, वरून खाली लक्षात मूलाधार पर्यंत, पाठीचा शेवटचा मणका. म्हणजे आपलं किती सूक्ष्म लक्ष असणं आवश्यक आहे बघा. एकाग्रता किती पाहिजे ते पहा. व्हायब्रेशन्सकडे पण लक्ष पाहिजे. कशा व्हायब्रेशन्स येत आहेत? आता पहिल्यांदा बसताना कशा येत होत्या, आता कशा येत आहेत? लक्ष पण पाहिजे तिकडे. आपण काय करतो हे कळायला नको, व्हायब्रेशनवर समजलं पाहिजे. वरून खाली लक्ष, गणेश तत्व. श्री गणेश जागृत करायचे आता. म्हणजे आई आणखी प्रसन्न होते. आता पूर्ण अटेन्शन आपलं गणेश तत्वावरती देऊया. श्री माताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. कृपा करून आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा. आता ते चक्र आपण स्वस्तिक काढून फिरवायचं आहे. आणि या चक्राचं जे बीजाक्षर आहे लम, ते आपण दीर्घ स्वरामध्ये म्हणूया. आपण लक्ष त्या स्वस्तिक फिरवण्याकडे द्यायचं. आपण जे स्वस्तिक फिरवतोय तिकडं लक्ष ठेवून लम हे बीजाक्षर उच्चारायचं. लम, लम. लक्ष व्हायब्रेशन्सवर. आणखी एकदा म्हणूया लम, परंतु ते चक्र फिरवत फिरवत म्हणायचं आहे. लम, लम. लक्ष व्हायब्रेशन्सकडे. बीज मंत्र म्हटलं की व्हायब्रेशन्सकडे लक्ष ठेवायचं. म्हणजे व्हायब्रेशन त्यांच्या समजतात, गणेशांच्या. कुठलाही मंत्र म्हटला, स्तोत्र म्हटलं की थोडं पॉज घ्यायचं आणि बघायच्या व्हायब्रेशन्स त्यांच्या. कळतं आपल्याला हाताच्या बोटावर. नुसता एकसारखं म्हणत बसायचं नाहीये, कर्म करायचं नाहीये नुसता. व्हायब्रेशन्सकडे पण लक्ष पाहिजे ना. श्री गणेशजी, कृपा करून आमच्यामध्ये जागृत व्हा व आम्हाला आशीर्वादित करा. आम्हाला सहजयोगाचे परिपूर्ण ज्ञान घेण्याची शक्ती द्या. आम्हाला अबोध बनवा, सुज्ञ बनवा, पवित्र बनवा, सुबुद्धी द्या. श्री गणेशजी, आपण आमचे वडील बंधू आहात. कृपा करून आम्हाला आपले योग्य मार्गदर्शन द्या. आम्हाला सहजयोगाच्या योग्य मार्गात ठेवा. त्या चक्राची परिपूर्ण जाणीव आपल्याला झाली पाहिजे. हळूहळू होईल, परंतु होणं महत्वाचं आहे. कलेक्टिव्हिटी मध्ये होणं महत्वाचं आहे, वैयक्तिक नाही, कलेक्टिव्हिटीत.
आणि श्री माताजी कलेक्टिव्हिटीत असतात. आता मूलाधार मधून वरती येऊया स्वाधिष्ठान. हळूहळू जाणवतं तिथं काहीतरी हालचाल जाणवते. फार महत्वाचं आहे ते. सूक्ष्मात लक्ष दिलं ना जाणवतं. एवढं मात्र खरं. श्री मातांची कृपा होते. स्वाधिष्ठान मधून नाभीमध्ये येऊया. हळूहळू येऊया. नाभीतून अनाहत मध्ये येऊया. शिस्तीत येऊया. कळतं. हळूहळू आल्यानंतर कळतं. अनाहत मधून विशुद्धीमध्ये येऊया. आता वरून खालून वर येतोय ना आपण, त्यामुळे खालून वर लक्ष ठेवायचं आहे आपल्याला. अनाहत, विशुद्धी, खालून विशुद्धीपर्यंत एकाग्रता महत्वाची आहे. हालचाल नको. म्हणजे कळतं ना आतमध्ये उतरतोय आपण, मग तिची हालचाल फार महत्वाची आहे. विशुद्धीतून आज्ञा. आज्ञा कुठे आहे माहिती आहे आपल्याला. कपाळाच्या मागे बॅक आज्ञेच्या पण पुढे, शस्त्राच्या खाली, बरोबर ब्रह्मरंध्राच्या बरोबर खाली, पडजिभेच्या थोडस वर आज्ञा. आता तिथे लक्ष ठेवून क्षम हे बीजाक्षर उच्चारायचं आहे आपल्याला. क्षम. क्षम. म्हणजे ते चक्र नेमकं कुठं आहे ते कळेल आपल्याला. शस्त्राच्या बरोबर खाली कळतं, ते जाणवतं. आणखी एकदा लक्ष ठेवून क्षम म्हणूया. लक्ष त्या चक्रावरती ठेवून म्हणूया. क्षम. येशू ख्रिस्तांचं स्थान आहे. श्री माताजी आपणच येशू ख्रिस्त आहात. जीसस मेरी माता आहात. कृपा करून आमच्या आज्ञा चक्रात विराजमान व्हा. आम्हाला या चक्राची जाणीव करून द्या. येशूंची जाणीव करून द्या. आमच्यातील येशू जागृत करा. सूर्यचक्र आहे ते. सूर्याचं स्थान आहे. जे आपल्यातला सूर्य जागृत करायचा असेल तर येशू ख्रिस्तांना आधी जागृत केलं पाहिजे. म्हणजे सूर्य तत्व जागृत होतं. कारण प्रकाश आहे तो. आज्ञा, सूर्य, सर्व ग्रहांच्यात पण सूर्य किती महत्वाचा आहे. सूर्य नसेल तर जीवन नाही आहे. व्यर्थ आहे सगळं. पानं, फुलं, वनस्पती, प्राणी मात्रा सर्व सूर्यावरती जातात. सूर्य नसेल तर सगळे निर्जीव होऊन जातील. म्हणून आज्ञाचक्र फार महत्वाचं आहे. येशू ख्रिस्त फार महत्वाचे आहेत. दुसऱ्याला जीवन द्यायचं असेल, दुसऱ्यामध्ये चैतन्य भरायचं असेल तर येशू ख्रिस्तांचं तत्वच जागृत झालं पाहिजे. क्षमेचं तत्व आहे. ते जे काय सांगतात ते जागृत झालं पाहिजे, तर येशू ख्रिस्त जागे होतात आणि आपल्याला अगदी गहनतेत घेऊन जातात. ते तत्व जागृत होणं, ते सूर्याचं तत्व जागृत होणं गरजेचं आहे. आज्ञेतून शस्त्रारमध्ये येऊया. आता शस्त्रारमधून हळूहळू वरती जाऊया आपण. बघा ती मार्गक्रमण करायचे आकाशाच्या दिशेनं. वरती 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 न्यायची कुंडलिनी. जाते ती सहजमध्ये. व्हायब्रेशन्स मध्ये पण फरक पडत जातो. पूर्ण निर्विचारिता प्रस्थापित होते. तिच्याशी फक्त एकरूप व्हायचंय. काय करायचंय दुसरं काही नाही. तिचा आनंद घ्यायचा आहे. काही फार मोठं करत नाही आपण. सगळं आईने करून ठेवलंय. फक्त त्याचा आनंद घ्यायचं काम करायचंय आपण. दुसरं काहीही करायचं नाही आपल्याला. लक्ष हळूहळू वरती 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 आकाशाच्या दिशेने घेऊन जायचं आहे. आता वरचं बीजाक्षर आहे लम. ही दीर्घ स्वरामध्ये म्हणत लक्ष टाळूतून आकाश तत्वापर्यंत घेऊन जायचं आहे.
लम हे बीजाक्षर उच्चारतो. लम. व्हायब्रेशन्सकडे लक्ष, फरक लक्षात येतो का बघायचा. आणखी एकदा म्हणूया लम. लक्ष शस्त्रापासून वरती आकाश तत्वापर्यंत. लम. लम. साऊंड महत्वाचा आहे. गणेश आहेत साऊंड म्हणजे. साऊंड मुळेच चैतन्य निर्माण होतं. आवाजाची पट्टी कुठल्या दिशेने आहे तशा व्हायब्रेशन्स येणार आपल्याला. आपला आवाज कुठल्या पट्टीत आहे, आपण स्तोत्र कुठल्या पट्टीत म्हणतो त्याच्यावर व्हायब्रेशन्स अवलंबून आहे. तुमची स्थिती कुठं आहे ना तसा आवाज तुमच्या तोंडातून बाहेर पडेल. आपली स्थिती कशी आहे त्याप्रमाणेच आपण बोलतो, त्याप्रमाणेच चैतन्य येतं आणि त्या स्तरावरती आपण जाऊ शकतो. म्हणून साऊंड गणेश तत्व महत्वाचं आहे. आवाज म्हणजे श्री गणेश. लक्ष शस्त्राच्या वर आकाश तत्वामध्ये ठेवून 1-2 मिनिटं बसूया, आनंद घेऊया त्याचा. Would be good idea. Keep your eyes open. I'm sitting here. When are you going to meditate? Meditate on me. Keep your eyes open. Just keep your eyes open. Now all the children should put their hands like this. Alright? And watch me. Lift your tongues and put them back as much as possible. Turn it back. Let it feel the bliss of the divine on its tip. Now put your chin down, touching your... Don't close your eyes. In complete surrender. Put the chin. River. But don't close your eyes. Pay attention to your sahasrara. Loosen your hands fully on the side. So make them loose. Sit straight. Do not touch the palate. Your today.
Now breathe in. Do not push back the tongue. Keep the tongue where it is. Breathe in. Now raise your stomach without taking out the breath upward, pushing the air upward towards the lungs. Push your stomach in. Attention on the Sahasrara. You start seeing light through Sahasrara. Sort of the Sahasrara becomes like eyes. Now leave it. Leave it now. Raise your Now put back your head. Put the fingers. Put the attention to your Sahasrara, that's all. Don't say anything, no mantras. Take out your tongue. Push it back. Take in your breath. Push the stomach. That's good. Now watch me continuously without blinking, without any pressure on the eyes. Attention on the Sahasrara. You can do it without blinking. You got this. This is it. Physically, we have worked out our attention. And on our Vishuddhi and on our Agya. The left Vishuddhi is still there. Now put your head more on the right side. Loose, like this. With the attention on the Sahasrara, looking at me. Put it loose. Hand to be loose.
Now better. You feel the Kundalini rising? Let us put ourselves into bandhan. After raising our Kundalini, raise. Attention on your Sahasrara. Don't close your eyes. Push back your head. 1. Again. Sit straight. Take it up on your head. 2. 3. Now I done that. 1, 2. Do it properly, systematically. 3. All of us should do properly. 4, 5. Try to wait as I'm doing. 6, 7. Still not, we have not done it properly. We all should do in one rhythm. Let's do it again. 1. Slowly. 2. With attention on the Sahasrara. 3. How do I do it? 4. 5. Good. 6. Attention on Sahasrara. 7. 5. Let's have the last binding. Ha! Now, clear? Tremendous. See what this. ऐसे अनेक चीजों से चक्र खराब हो जाता है और सबसे ज्यादा ये मंत्र बोलने से, गलत मंत्र बोलने से बहुत ज्यादा ये खराब होता है। उसकी वजह से लेफ्ट साइड जब पकड़ जाती है तो यहाँ का ये आप जब ये सोचते हैं कि मैं बहुत दोषी हूँ, मैंने गलती की, मैंने वो गलती की, तब ये चक्र पकड़ते हैं। जब ये चक्र आप पकड़ते हैं तो इससे अंजाना की बीमारी हो सकती है आपको, और भी अनेक बीमारियां हैं जो कि इस चक्र से, स्पॉन्डिलाइटिस वगैरह इस चक्र से। राइट साइड के चक्र से आपको जुकाम हमेशा रहेगा, आपको तकलीफ रहेगी, आपका आवाज जो है वो बुढ़ाई जाएगा जल्दी, और बोलते वक्त में आप ठीक से बोल नहीं पाएंगे। कोई लोग तो एकदम कुछ दिनों बाद एकदम मौन ही ले लेते हैं, इतना ज्यादा ये चक्र खराब हो जाता है। लेकिन इसके आगे की दिशा ये है कि अगर आप एक ही मंत्र को बहुत बोलते रहे, जैसे हरे रामा हरे कृष्ण, इन लोगों को यहाँ का थ्रोट का कैंसर हो जाता है। इस तरह के मंत्र बोलने से थ्रोट का कैंसर हो जाता है, और फिर उसकी जो आगे चीज बढ़ती है तो वो फिर हो सकता है कि सारे शरीर में फैल जाए। पहले उस चक्र पे ही गति करती है कैंसर की, और उसके बाद में दूसरे चक्रों में भी ये उतर सकता है। अब ये विशुद्धि चक्र जो है ये वैसे तो बहुत जरूरी है, क्योंकि इसी से हमारे हाथों का संबंध है, और इन्हीं हाथों में आप इसका एहसास करते हैं कि हमारे चारों तरफ परम चैतन्य फैला, इसका आप एहसास कर सकते हैं, इसको जान सकते हैं। लेकिन जब ये विशुद्धि चक्र आपका खराब होता है तो हालांकि आप कहते हैं माँ हमको तो बड़ा अच्छा लगा, हम बहुत रिलैक्स हो गए, आराम मिला, तो हाथ में नहीं महसूस होता। इसकी वजह ये कि ये आपका चक्र खराब है। इसका मतलब ये नहीं कि आप उसकी वजह से और भी गिल्टी फील करें और भी बुरा समझें। इसका मतलब ये कि उसे ठीक कर लेना, जो भी दोष है उसे आप ठीक कर लें। बहुत अहंकारी मनुष्य का भी राइट साइड पकड़ जाता है,
जो बहुत वल्गना करता है, मैं ऐसा हूँ, मैंने ये किया, ऐसे मतलब हवाई घोड़े पे जो बैठे होते हैं उनका भी ये चक्र पकड़ जाता है और उसके भी अनेक विध तकलीफ और परेशानियां उसके सामने आती जब हळूहळू आपले डोळे उघडायचे, श्रीमाताईंना बघायचंय आपल्याला. बघायचंय श्रीमाताईंच्याकडे, लक्ष शस्त्राच्या वर आणि हाताच्या बोटांच्या वर. जे चैतन्य आपण नसातून खेचून घेतोय ते खांद्यापर्यंतच्या व्हायब्रेशन्स आपण खेचून घेतोय, तिथपर्यंत लक्ष द्यायचं आणि शस्त्राच्या वर. बघतोय आपण श्रीमाताईंना. डोळे उघडे ठेवून देखील कुंडलिनी शस्त्रावर राहू शकते हे कळतं आपल्याला. पूर्ण क्षमतेनं ती वर आलेली असते. समाधान वाटतं आपल्याला. 24 तास आपण अशा प्रकारे वर राहायचा प्रयत्न करू शकतो. असं आपण कायमस्वरूपी वर राहिलो तर कुठलाही आजार आपल्याला होऊ शकत नाही. सर्व चक्र आपले ठीक राहतील. व्हायब्रेशन देखील हातामध्ये भरपूर येतील श्रीमाताईंच्या कृपेत. आपण स्वतः ठीक राहतो आणि दुसऱ्याला पण आपण ठीक करू शकतो. ही ताकद श्रीमाताजी सर्व साधकांच्याकडे देत असतात आणि ती आपण घेऊन दुसऱ्यांना करायचं असतं ठीक. श्रीमाताईंना आपण नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत बंधन घेऊया. आपला डावा हात कुंडलिनी समोर, लगेच कुंडलिनी उजव्या हातानं वरती उचलायची. डावा हात जसा जसा वर जाईल तशी उजव्या हातानं कुंडलिनीला आपण चढवतोय वर. ती वरती येते आणि वर एक गाठ मारायची. एक. दुसऱ्या वेळेला शिस्तीत. व्हायब्रेशन्स कळल्या पाहिजेत. लक्ष कुंडलिनीकडे पाहिजे. हात जरी आपण वर नेत असलो, लक्ष कुंडलिनीकडे. 2 गाठी चैतन्याच्या म्हणजे कुंडलिनीच्या. तिसऱ्या वेळेला. हे महत्वाचं आहे सहयोगामध्ये. कुंडलिनी चढवत असताना हातावरती लक्ष नाही, कुंडलिनीवरती लक्ष पाहिजे की ती वर येते. नाहीतर कुंडलिनी खाली राहते आणि हात वर येतात, उपयोग नाही त्याचा. 3 गाठी मारायच्यात. तिला आपण वर बांधतोय 3 गाठी. बरोबर. आता ती वर राहिली, लक्ष वरती आहे आपलं. आता कवच. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. आता लक्ष हातावरती नाही, चैतन्य रूपी कवचावरती द्यायचं. जे कवच तयार होते ना आपल्या हाताने चैतन्यातून, त्या कवचावरती लक्ष द्यायचं. हात आपण अशी 7 वेळा करायचे, एक बंधन घ्यायचं 7 वेळा असं कवच. परंतु लक्ष कवचाकडे द्यायचं. म्हणजे त्या कवचामध्ये आम्ही सुरक्षित आहोत हे कळतं, म्हणून कवचाकडे लक्ष द्यायचं. चैतन्य रूपी शिव कवच, दुर्गा कवच, देवी कवचम, ते हेच. या कवचामध्ये सुरक्षित राहायचं आहे आपल्याला आणि ध्यानाच्या गहनतेत उतरायचं असतं. म्हणून हे देवी कवच. किती सोपं आहे. उद्या आपण दिवसभर लक्ष शस्त्राच्या वरतीच ठेवायचं आहे आणि आपल्या कवचावरती. आणि हे जे काही चैतन्य नसातून आपण आत घेतो ना, ते श्रीमातांच्या फोटो समोर बसून आपण पुन्हा प्रयास करायचा आहे की हातातून चैतन्य कसं येतं. आपल्या हाताच्या बोटामध्ये आतून नसातून चैतन्य घेऊन ते खांद्यापर्यंत घेत जायचं आहे आपल्याला. तसा आपण प्रयोग करायचा आहे उद्या दिवसभरामध्ये आणि लक्ष शस्त्राच्यावर ठेवायचं. जय श्रीमाताजी.